39 वर्ष आमचे वडील सन्मान्य बाळासाहेबांबरोबर राहिल्यानंतर जे काय अन्याय झाला, जो काय आज असंख्य लोकांना राणेसाहेबांचा संघर्ष आज अजून पटतोय. एकनाथ शिंदे साहेबांच्या संघर्षानंतर, उठवानंतर किंवा अजून असंख्य जे शिवसैनिक आहे, काल संतोष दुरी पण आम्हाला तेच सांगत होते की राणेसाहेबांनी तेव्हा जे केलं ते आम्ही आज भोगतोय. बरोबर भूमिका आहे ती. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जिथे होतो त्या पद्धतीने काँग्रेसमध्ये असलो तरी पण हिंदू म्हणून मी माझी भूमिका कधी हे नाही केली. म्हणजे आज जे तुम्ही हिंदुत्वाचे पोस्टर बॉय आहात ते तुम्ही मुळातच तुम्ही तसेच आहात. हो, कारण 39 वर्ष आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये, म्हणजे वडील तिथे त्यांचे नेते असले तरी पण मी असो, निलेशजी असो, निलेशजी थोडे अजून ऍक्टिव्ह होते माझ्यापेक्षा, पण ते आम्ही त्या तालमीमध्ये तयार झालो. 39 वर्ष होतो. ते तर जहाल हिंदुत्ववादी होते बाळासाहेब ठाकरे, आणि म्हणून त्या तालमीमध्ये तयार असल्यामुळे 12 वर्षाचं खंडन किंवा बाळासाहेब 12 वर्षाचा काँग्रेसचा प्रवास सोडला. आज परत नाईलाज होता, घर नाईलाज, पण आज घर वापसी व्यवस्थित झालेली आहे. नक्कीच. ओवेसींच्या सभेत अकोल्यात परवा बराच गोंधळ झाला आणि अगदी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती खरं तर निर्माण झाली. त्याला ते कार्यकर्त्यांचं प्रेम असं म्हणतात. काय ओवेसी सारखे लोक ज्या महाराष्ट्रात येतात, सभा घेतात, तर तुमची त्यांच्या सभेमध्ये राजकारण कमी आणि धर्म वाढवणं जास्त, जिहादचे विचार पसरवणं जास्त, एवढंच तुम्हाला ऐकायला मिळतं. कधीही विधायक विचार, कधीही चांगले मुद्दे मांडत असताना तुम्हाला ते तिथे दिसणार नाही. जे सभेमध्ये त्यांचे मग ते कलमा पडणं, कुराणचे काही बोलणं, ते विषय उल्लेख करणं, त्याच्यामध्ये कुराणमध्ये काय लिहिलं आहे, मग अल्लाच्या नावाने शपथा घेणं, ह्या गोष्टी सोडल्या म्हणजे ISI आणि PFI पेक्षा वेगळं काय आहे मॅम? तेच आहे. हे फक्त राजकीय पक्ष, हे फक्त मतदान मागतात. ISI आणि PFI मध्ये ज्या पद्धतीची ट्रेनिंग होते, सभेमध्ये बोलून त्यांना ब्रेन वॉशिंग होते ना, तसंच ते MIM आहे. फरक काय त्याच्यामध्ये? तो हा फक्त राजकीय पक्ष झालेला आहे, याला फक्त चिन्ह दिलेलं आहे. बाकी ह्यांना हिंदूंच्या विरुद्ध पेटवणं. आता कुठला राजकीय पक्ष असं वक्तव्य देतं की 10-15 मिनिटं तुमचे पोलीस हटवा, आम्ही बघतो काय करायचं आहे? कुठला राजकीय पक्ष बोलतोय की हे हिंदू म्हणजे कुत्र्यासारखं हे त्यांना वक्तव्य कुठला राजकीय पक्ष करतो असा? मग त्या अशा राजकीय पक्षांना मुळात आपल्या ज्यांना मुळामध्ये राजकारणच करायचं नाहीये, विकासच करायचा नाहीये, त्यांना जिहादीच घडवायचे आहेत, ह्या लोकांना निवडणुका पण आपण का लढवायला देतो हा मोठा प्रश्न आहे. नवनीत राणा आणि ओवेसींचं किती मुलं असावं ह्यावर एक सध्या नव्यानं भांडण सुरू आहे. आपलं काय मत आहे? हिंदूंना किती मुलं? जनसंख्या हा फार महत्वाचा विषय आहे, कारण का जनसंख्येच्या आधारे इस्लाम राष्ट्र बनवण्याचे फार मोठे मनसुबे सुरू आहेत. तुम्ही गजवाय हिंद नावाचा हा जो कॉन्सेप्ट आहे जिहाद्यांचा, हा आपण समजून घेतला पाहिजे, कारण का त्याच्या अंतर्गत ह्या पूर्ण म्हणजे आज तुम्ही युरोप बघा काय अवस्था आहे, UK ची काय अवस्था आहे बघा, अमेरिकेची काय अवस्था आहे बघा, तसंच उद्या भारतामध्ये पण तसं काहीतरी करणं आणि मग कधी अतिरेकी कारवाया, कधी जनसंख्या वाढवणं. आज मुसलमान समाजाच्या घरामध्ये असलेली मुलांची संख्या आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मिळालेले सगळे, तेव्हा त्यांना मोदी आवडतात कारण का सगळ्या योजना पाहिजे असतात, पण मतदानाच्या वेळी त्यांना त्यांचं कुराण आणि अल्लाह आवडतं. हा जो काय फरक आहे ना, म्हणून मला असं वाटतं नवनीत राणाजींनी जो काही मुद्दा घेतला तो अतिशय योग्य आहे. खरं तर तुम्ही म्हणजे जे मी आधी म्हटलं हिंदुत्वाचं पोस्टर बॉय, हे जी काही आता सध्या तुमची इमेज झाली आहे, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विचार परिवाराच्या, मला वाटतं तुम्ही नव्यानं येऊन सुद्धा खूप आक्रमक असा चेहरा, सगळ्यांपेक्षा जास्त आक्रमक असा चेहरा तुमचा झालाय. धर्मासाठी आक्रमक होणं सरिताजी काहीच वाईट नाही, कारण का कोणीतरी बोललं पाहिजे. आम्ही तुम्हाला विजयदशमीच्या उत्सवात अगदी संघाच्या युनिफॉर्म मध्ये बघितलं. काय तुम्हाला संघाबद्दल, म्हणजे तुम्ही इतक्यातच संघाच्या जास्त जवळ आला असाल, काय तुम्ही शिकला? विचार राष्ट्रभक्तांची संघटना आहे. राष्ट्रासाठी वाहून जाणं आणि
हिंदुत्वच हे राष्ट्रत्व आहे ही जी काय भावना त्यांनी माझ्यामध्ये रुजवली किंवा मला अजून समजून चांगल्या पद्धतीने सांगितलं किंवा मी समजून घेतली त्या पद्धतीने आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या अजून सहवासात राहणं अजून त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या पूर्ण एकंदरीत संघटनेचा भाग होणं ते मला असं वाटतं की उद्या राजकारणामध्ये अगर एकदमच कंटाळा आला तर सगळं बाजूला ठेवून संघाचं काम करायला मला निश्चित पद्धतीने आवडेल. अरे वा. निश्चित आणि मी ही भावनाही व्यक्त केलेली आहे की कधी तुम्हाला एकदमच मला प्रक्रियेतून अगर राजकारणाच्या प्रक्रियेतून अगर मला बाहेर निघायसारखं कधी वाटलं तर मी राष्ट्रीय स्वयंसंघामध्ये निश्चित पद्धतीने सामील होऊन आणि ते कार्य करत बसेन. खरं तर एक असं म्हटलं मला वाटतं राणे साहेबांनी आधी हे म्हटलेलं आहे की राणे ज्या पक्षात असतात त्या पक्षाला 100% देता. मग आपण 100% आता ह्याच पक्षात राहणार अशी गॅरंटी देऊ शकता का? मी तुम्हाला सांगतो की मी आजचा तुमचा हा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून ठेवा 25 वर्षांनी बघा 50 जेवढं पण आयुष्य असेल तेवढं आता ह्याच्या पलीकडचा विचार आता येणं माझ्याकडे शक्यच नाही कारण का मी एवढ्या खोलात जाऊन या सगळ्यामध्ये ह्या सगळा विचार मी स्वीकारलेला आहे. तुम्ही जेव्हा माझे वक्तव्य बघता की मी एवढं टोकाचं बोलतो